नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आपण वेगवेगळे प्रवास करतो. मी पण अधूनमधून दिल्लीला जातो, विमानाने जातो, कधी रेल्वेने गेलेलो आहे, कधी पुण्याला कारने जातो, काय ओला वगैरे काय उबर म्हणतात त्यांनी जातो. एसटीनेही गेलेलो आहे, एशियाड वगैरे होती त्यानेही प्रवास केलेला आहे. मीच कशाला, आपण सगळेच असा प्रवास करत असतो, दूर टप्प्याचा प्रवास असला. पण एक लक्षात ठेवा, तो जो काय प्रवास असतो, तो प्रवास म्हणजे प्रवासाची आपल्याला एक वर्गणी भरून किंवा किंमत मोजून दिलेली एक सुविधा आहे. भले अगदी त्याच्यात सेवा चांगल्या मिळतात, आपण बसल्या जागी आपल्याला आणून खाऊ पिऊ घालतात, किंवा कुठल्या स्टेशनवर गाडी थांबली तर प्लॅटफॉर्मवर धावत येणारा चहावाला असतो, वडापाव भजीवाला असतो, किंवा डब्यातून फिरणारे विक्रेते असतात. हे सगळं असलं आणि तेवढ्या वेळापुरता त्या ट्रेनमध्ये, त्या विमानामध्ये, त्या बसमध्ये आपल्यासाठी थोडी जागा राखीव तिकिटामुळे मिळालेली असली तरी त्या सगळ्या व्यवस्थेवर, त्या सुविधेवर आपला अधिकार आणि मालकी नसते, पहिलं लक्षात ठेवायचं. आपल्याला सुखकर वाटलं कितीही, तरी ती रेल्वे, विमान, एसटी आपल्या मालकीची नसते, ती बस, एसटी आपल्या मालकीची नसते. तेवढ्या सेवेपुरती ती सोय असते, तो अधिकार नसतो, ती मालमत्ता नसते. ही गोष्ट लक्षात घेतली तर मग आम्ही पत्रकार म्हणून किती मर्यादेपर्यंत कोणावर टीका करावी हे लक्षात घेतलं पाहिजे. आता महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने जे काय पक्षांतर चाललंय, पक्ष फोडणं चाललंय, त्या पक्षातले लोक इकडे येत आहेत, इकडचे तिकडे जात आहेत, जागा वाटपावरून मारामाऱ्या रंगलेल्या आहेत. या सगळ्यामध्ये ज्या प्रकारे पत्रकार तुमचे रिॲक्ट होत आहेत, ते मला नवल वाटतं. अरे, काय चाललंय? भाजप आणि काँग्रेस पण कुठेतरी एकत्र आले, कुठे आणखीन कुठेतरी शिवसेना आणि शिंदेची शिवसेना आणि पवारांची काँग्रेस एकत्र आली, राष्ट्रवादी, याच्यावरून टाहो फोडणं चाललंय. एक लक्षात ठेवा, या सगळ्या अगदी नगरपालिका, महापालिका, विधानसभा, लोकसभा अशा सगळ्या पातळीवरच्या निवडणुका लढवणारे कार्यकर्ते आणि नेते हे तुम्हाला मला आवडणारी विचारधारा आहे, तिचे गुलाम म्हणून जन्माला आले नाहीत किंवा राजकारणात आलेले नाहीत. अगदी आमदार, खासदार, नगरसेवक व्हायला करोडो रुपयाची गुंतवणूक करून ते सार्वजनिक जीवनात आणि राजकारणाच्या आखाड्यात आलेले आहेत. तुमची माझी हौस भागवण्यासाठी आलेले नाहीत. ठीक आहे, तुम्ही घरात काय तो चॅनेलचे पैसे भरा आणि घरात बसून मॅच बघा, किंवा 1200, 1700, 2000, 5000चं तिकीट काढा आणि स्टेडियम मध्ये जाऊन मॅच बघा. ते खेळणारे खेळाडू असतात ना, विराट कोहली, किंवा तुम्ही त्यांना विकत घेतलेले नाहीत. लक्षात ठेवा, त्यांना पैसे मिळतात, उत्तम खेळण्यासाठी पैसे मिळतात, आणि उत्तम खेळण्यासाठी, उत्तम प्रकृती आणि तब्येत ठेवण्यासाठी त्यांना ढोर मेहनत घ्यावी लागते. त्यांच्यावर तुमचा अधिकार नसतो, तेवढ्या मॅच पुरतं. त्या पलीकडे तुमचा अधिकार नसतो, त्या पलीकडे त्यांचं त्यांचं जीवन असतं. आणि तीच गोष्ट एखाद्या राजकीय पक्षाची आणि संघटनेची असते. तेव्हा कोणी कोणाशी हातमिळवणी करावी, कोणी कोणाशी काय ते वाटाघाटी, जागा वाटप करावं, युती आघाडी करावी, हा टीकाकारांचा अधिकार नसतो. टीकेचा अधिकार माझ्या मते मर्यादित आहे. एखाद्या पक्षाची एक विचारधारा आहे, त्या विचारधारेवर आधारित तो पक्ष चालतोय की नाही चालत, किंवा त्या विचारधारेच्या आधारावर चालूनही त्या पक्षाचा फायदा किंवा नुकसान होत असेल आणि त्याच्या कृतीतून, वागण्यातून तो पक्ष किंवा तो नेता आपलंच नुकसान करून घेत असेल, तर त्याच्यावर जरूर टीका केली पाहिजे. राजकारणातला नेता असो किंवा रस्त्यावरचा कोणी माणूस असो, तो स्वतःचं नुकसान करून घेत असेल, स्वतःला हानी अपाय करून घेत असेल, तर त्याला थांबवणं हे कुठल्याही पातळीवर मानवी कार्य आहे. मग ते पत्रकार म्हणून करा किंवा रस्त्यावरचा एक पादचारी म्हणून करा. त्यामुळे निवडणुकीत उतरणारे
जे कोणी कार्यकर्ते नेते व उमेदवार वगैरे असतात त्यांनी पक्ष बदलावा की नाही, कुठल्या पक्षात जावं हे ठरवण्याचा अधिकार टीकाकार वगैरे म्हणून आपल्याला नसतो. आणि प्रामुख्याने निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर निवडणुकीच्या आधी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर मतं मागायची आणि निकाल लागल्यानंतर मतदाराने नाकारलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जायचं. अशा उद्धव ठाकरेंचे ढोल पिटून पिटून समर्थन करणाऱ्यांना तर असला पक्षपाती टीका करण्याचा अधिकारच उरत नाही. आणि म्हणून आता जी काय दोन अजितदादा आणि शरद पवार एकत्र येत आहेत, कुठे काँग्रेस आणि शिवसेना मुंबईत एकत्र येणार की नाही, उभाटा शिवसेना, यावर जे काय चाललंय अशी मतविभागणी होईल, तशी मतविभागणी होईल, त्याचा फायदा भाजपला होईल. अरे भाजपला फायदा होण्याची पोटदुखी पत्रकारांना का आहे, माध्यमांना का आहे, याचं आधी उत्तर द्या. कुठल्याही माध्यमातले जे जे पत्रकार रोज उठून एक डिबेट करतायत, चर्चा करतायत आणि याचा फायदा भाजपला होईल, याचा फायदा भाजपला होईल, यासाठी जे टाहो फोडून रडल्यासारखे आक्रोश करत असतात त्यांनी पहिला खुलासा करावा की भाजप जिंकणार असेल, भाजपचा फायदा होणार असेल तर यांच्या बापाचं काय जातंय ते त्यांनी सांगावं, जरूर सांगावं. आणि मग तुम्ही उद्धवचा कान धरा, पवारांचा कान धरा, हरकत नाही. कान धरून अगदी काँग्रेस, पवार आणि उद्धव ठाकरेंना एकत्र आणा. पण आधी आम्ही पत्रकार नाही, आम्ही भाजपचे खरे ओरिजिनल विरोधक आहोत. आम्हाला भाजपचा पराभव व्हावासा वाटतो आणि त्यासाठी आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही. ती मेहनत पवारांनी, उद्धव ठाकरेंनी आणि काँग्रेस पक्षांनी केली पाहिजे आणि ते करताना त्या पक्षांचं आपापसात नुकसान झालं तरी चालेल. पण पत्रकारांची इच्छा आहे, पुरोगामी सेक्युलर फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे पत्रकार यांची इच्छा आहे म्हणून त्यांनी न स्थापन केलेले, न चालवलेले पक्ष आहेत, त्यांनी मोठमोठी किंमत मोजली पाहिजे, ही अपेक्षा रास्त आहे का? विचार करा मित्रांनो. तुम्हाला काय अधिकार आहे काँग्रेसला, शरद पवार किंवा अजितदादा गट असेल किंवा आणखीन उद्धव गट असेल, यांना कोणाबरोबर जावं, कोणाबरोबर न जावं हे ठरवण्याचा अधिकार पत्रकारांना दिला कोणी? तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हे पक्ष स्थापन झालेत नाहीत किंवा चालवले जात नाहीत. लोकसभा असो, विधानसभा असो, ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो, महापालिका असो, अशा ज्या निवडणुका लढवल्या जातात त्या भले त्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या परीने उड्या घेत असतात, तरी स्थानिक राजकारण असतं, त्यानुसार तिथली रणनीती, तिथली जमवाजमव, तिथली जुळवाजुळवी गणित बदलत असतात. कुठलाही कोणतरी कार्यकर्ता उपटला आणि लोकसभेला उभारायला शक्य होणार नाही त्याला. 20-20 लाखाचे मतदारसंघ आहेत. विधानसभा सुद्धा 5-5, 6-6 लाख मतदारांचा मतदारसंघ आहे. सामान्य गल्लीतल्या कार्यकर्त्याला तेवढी लढत देता येत नाही. पण जिथे 20, 25, 15,000, 40,000 एवढाच मतदारसंख्या आहे, तिथे स्थानिक पातळीवर लुडबुडणारा कार्यकर्ता सुद्धा नगरसेवकाच्या निवडणुकीच्या रिंगणात उडी घेऊ शकतो. आणि मग मला नगरसेवक व्हायचं, तत्वज्ञान बाजूला ठेवा, या वॉर्डामध्ये मला माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या पाठीराख्यांना अडल्या नडल्याला मदत करायची, त्यासाठी सत्तेचा हिस्सा लागतो आणि तो हिस्सा मिळण्यासाठी त्याला निवडणूक लढवायची असते आणि त्यानुसार मग सगळ्या पक्षांना त्या त्या पातळीवर तडजोडी करायला लागतात. आज मुंबई सारखं तुम्ही घ्या, मुंबईमध्ये 227 महापालिकेचे वॉर्ड आहेत, त्यासाठी तितके नगरसेवक निवडले जाणार आहेत. अशा ठिकाणी तुमचे जितके नगरसेवक असतात तितक्या प्रमाणात तुमचे त्या वॉर्डामध्ये कार्यकर्ते असतात. एक नगरसेवक एखाद्या वॉर्डामध्ये असतो, तो जितकं लोकांच्या अडल्या नडल्याला मदत करतो, त्या बळावर त्या विभागात 10, 12, 15 क्रियाशील कार्यकर्ते त्या पक्षासाठी, त्या नगरसेवकाचे तयार होतात. ते पुढे विधानसभा, लोकसभेत उपयोगी पडतात. मतदार त्यांच्या पाठीशी निष्ठेने राहतात. याचं कारण अडल्या नडल्याला त्या कार्यकर्त्याकडे आणि त्या नगरसेवकाकडे
तो नागरिक, तो मतदार धावत असतो, पण तुमचा नगरसेवकच नसेल किंवा निदान बाजूच्या वॉर्डातला असला, या वॉर्डातला कार्यकर्ता सुद्धा बाजूच्या वॉर्डातल्या नगरसेवकाकडे जाऊन आपल्या विभागातली कामं करून घेऊ शकत असतो. आणि म्हणून मुंबई सारख्या शहरामध्ये एक शहरव्यापी किंवा राज्यव्यापी पक्ष चालवायचा असेल तर कमीत कमी 20-25 नगरसेवक असावे लागतात पक्षामध्ये. आणि ते फक्त तत्वांची अवडंबर करून येत नाहीत. फुले शाहू आंबेडकराचा डंका पिटलात तुम्ही विचारधारेचा मुंबईभर, म्हणून 2 नगरसेवक सुद्धा निवडून आणता येणार नाही. तिथे त्या वॉर्डामध्ये ज्याची ओळख आहे, ज्याचा परिचय आहे, ज्याचा दबदबा आहे, असाच माणूस निवडून येत असतो. किंवा मग ज्या पक्षाचा दबदबा असेल त्या बळावर निवडून आहे. शरद पवार हे मुळात काँग्रेसचे म्हणून निवडून आले. आपल्या आईची जी फुले शाहू आंबेडकर विचारधारा पुरोगामी होती, शेतकरी कामगार पक्षाची ही पवार घराण्याची मूळ विचारधारा होती. सगळं कुटुंब, सगळं भावंड ही शेतकरी कामगार पक्षात असताना सुद्धा सत्तेशिवाय काम होत नाही, विकास होत नाही, म्हणून शरद पवार यांनी वेगळी वाट शोधली आणि ते काँग्रेसमध्ये गेले. एका पोटनिवडणुकीत बारामतीमध्येच आपल्या सख्ख्या भावाला शेका पक्षाचा उमेदवार असताना पाडण्यासाठी पवारांनी बारामतीत आवाहन केलेलं होतं. कारण पवार हुशार होते. ते शेका पक्षात राहिले असते तर आज तुम्हा आम्हाला कोणाला शरद पवार हे नाव कळलं सुद्धा नसतं. कारण शेका पक्ष आता पूर्णपणे नामशेष होऊन गेलेला आहे. विचारधारेवर पक्का होता, उरला का नाही. त्यासाठी हमखास निवडून येण्याची गॅरंटी आहे, सत्तेत हिस्सा आणि सत्तेत भागीदारी मिळण्याची गॅरंटी आहे. अशा काँग्रेस पक्षात त्या काळामध्ये शरद पवार गेले. आपलं घर, आपला परिवार, आपलं कुटुंब गोतावळा एका विचारधारेचा असताना त्याला छेद देणाऱ्या आणि सत्तेचं गणित करणाऱ्या आणि मांडणाऱ्या अशा काँग्रेस पक्षात शरद पवार गेले. म्हणून आज तुम्ही त्यांना ओळखता. त्यांच्या मातोश्रीच्या नावाने शरद पवारांनी स्मारक पण उभी केलेली आहेत, पण त्या शेका पक्षात होत्या. पण ती स्मारक उभी करायला किंवा त्या ज्या कल्पना असतील त्या यशस्वी करायला काँग्रेस पक्षात जावं लागलं, सत्तेच्या आश्रयाला जावं लागलं. हे किती दिवट्यांना माहिती आहे. आज जे कोणी सत्तेच्या आश्रयाला गेल्याशिवाय यांना राहता येत नाही बोलतात, असे जे पवार भक्त आहेत त्यांना पवारांच्या कृपेने मिळालेला जो प्रसाद आहे तो प्रसाद बनवण्यासाठी पवारांना पहिल्यांदा आपल्या कौटुंबिक पुरोगामी विचारधारेची तिलांजली द्यावी लागली होती. तेव्हा पवारांना जे कोणी विचारधारा शिकवायला निघालेले आहेत त्यांनी जरा पवार समजून घ्यावा, पवारांचा इतिहास समजून घ्यावा. सत्तेशिवाय सुप्रियाताई राहू शकत नाहीत, अजितदादा राहू शकत नाहीत, हे बोलताय ना, त्यात काहीही नवीन नाही, खूप जुनं आहे. आजपर्यंत तुम्ही त्यावर पांघरून घालत राहिला होता. आणि म्हणून जर पवार किंवा काँग्रेस पक्ष, अगदी उद्धव ठाकरे कुठल्याही पद्धतीच्या तडजोडी करून महापालिका नगरपालिका निवडणुकीमध्ये आपले अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न करत असतील तर ते चुकतंय असं मी अजिबात मानणार नाही. कारण ते जितके नगरसेवक अधिक, जितके कार्यकर्ते, क्रियाशील कार्यकर्ते अधिक, तेवढा तुमचा पक्ष हा जनमानसात रुजत असतो. विचारधारेच्या आधारावर 10% पण मतं मिळवता येणार नाहीत पवारांना आज जे काय करतायत ते. आज पवारांच्या पक्षाला जी मतं मिळतात त्यातली 10% मतं सुद्धा फुले शाहू आंबेडकर विचारधारा म्हणून मिळणार नाहीत. ते शक्य असतं तर आंबेडकरांचे थेट नातू असलेले प्रकाश आंबेडकर हे गेल्या अनेक निवडणुकांमध्ये चाचपडत राहिले नसते. नावातच आंबेडकर आहे. तुम्ही तरी उसनबारी करता फुले शाहू आंबेडकर बोलून. वेगवेगळे पुरोगामी पक्ष किंवा पत्रकार हे आंबेडकर या नावाची उसनवारी करतात. प्रकाश आंबेडकर यांच्या नावात आणि रक्तात आंबेडकर आहे, तरी मतं का मिळत नाहीत.
कारण विचारधारेवर निवडणुकीचा व्यवहार चालत नाही. तो व्यवहार चालवायचा तर तुम्हाला व्यवहारी असावं लागतं, प्रोफेशनल असावं लागतं. सुप्रियाताई म्हणाल्या वी आर प्रोफेशनल. यांनी विचलित झाले. पवारांनी जे काय उभं केलंय त्याच्या प्रसादावर जगणारे शेकडो पत्रकार आहेत. पण तो प्रसाद त्यांनी कुठून निर्माण केला तोही बघा एकदा. सत्तेच्या आश्रयाला लावून केला. विचारांचा नाही, विचार दाखवायला असतात. विचारधारा हे जाहिरातीसाठी आहे, दाखवायसाठी. पण व्यवहार अत्यंत निष्ठुर असतो. आणि म्हणून आज जर काँग्रेस, शरद पवार यांचे गट किंवा काँग्रेस पक्ष जर वाटेल त्या तडजोडी करून महापालिकेच्या निवडणुकांमध्ये अधिकाधिक नगरसेवक निवडून यावे अशा जिथे जिथे जमेल तिथे प्रयत्न करत असतील तर मी त्याचा समर्थक आहे. कारण त्यांना पक्ष उभा करायचा आहे. पत्रकारांच्या बातम्यांसाठी किंवा पत्रकारांनी पाठ थोपटावी म्हणून निवडणुका लढवून चालत नाही, अजिबात नाही. व्यवहार चालवावा. तत्व ही पुस्तकात चांगली असतात, डिबेटमध्ये चांगलं असतं. जी काय मोठमोठी ही पुरोगामी डिबेट चालतात त्या डिबेटचा खर्च उचलणारे कोण असतात? तेच भांडवलदार असतात. ज्यांना अशा डिबेटमध्ये आणि संमेलनामध्ये ज्यांच्यावर शिवराळपणा चालतो, पण ते तुमचा शिवराळपणा सुद्धा विकत घेतात. सगळ्या मोठमोठ्या प्रस्थापित वर्तमानपत्रातले लोक आज जे काही पवारांच्या नावाने टाहो फोडतायत त्या निमित्ताने बोलणं अगत्याचं आणि आवश्यक आहे की पवारांना पक्ष चालवायचा आहे आणि मोडला असेल तर उभा करायचा आहे. उद्धव ठाकरे असोत, काँग्रेस असो, तेव्हा त्यांचं काही चुकलेलं नाही. ज्या काही 29 महापालिकांच्या निवडणुका आहेत त्या त्या मोठ्या शहरांमध्ये आणि महानगरांमध्ये, मुंबईमध्ये परत आपला पक्ष गुटगुटीत करायचा असेल, संघटनात्मक दृष्ट्या त्याला बाळसं आणायचं असेल तर निवडून येण्याची विनेबिलिटी, जिंकण्याची क्षमता आणि शक्यता या आधारावरच राजकारण करावं लागेल, डावपेच खेळावे लागतील. आणि ते बरोबर आहे. तत्वतः चूक आहे, पण तत्वतः निवडणूक जिंकता येत नाही. तत्वतः मी बघत आलो हे सगळं. व्यवहार सोडला की संपलं. आचार्य अत्र्यांचं एक फार सुंदर विधान होतं की पत्रकारिता हा धर्म असला तरी तो धंदा म्हणून चालवावा लागतो. हे जे कोणी फार पांडित्य सांगणारे संपादक आहेत त्यांनी नोकरी सोडावी आणि आपलं एखादं वर्तमानपत्र, युट्यूब चॅनेल वगैरे काहीतरी सोशल मीडियात चालवून दाखवावं. त्याचा अर्थकारण सांभाळताना यांच्या चड्ड्या ओल्या होतात आणि ते देशाच्या अर्थकारणावर मोठमोठे अग्रलेख लिहित असतात. अरे तू एक वर्तमानपत्र चालवून दाखव ना. कशाला त्या शेठजीचे पाय पुसत संपादक पदाच्या खुर्चीत बसलेला असतो. तेव्हा जी गोष्ट त्यांची असते व्यवहारी, मग अदानी अंबानी ते गल्लीतला शेठजी असेल, कुठचाही उद्योगपती असेल, तो जितका व्यवहारी पद्धतीने कंपनी चालवतो, व्यापार चालवतो, तितक्याच व्यवहारी पद्धतीने राजकीय पक्ष चालवावे लागतात. कुठच्या तरी एसी केबिन मध्ये बसून नाकम मुरडणारे आहेत ना, त्यांना आपल्या घरी एसी लावतानाही दमछाक होते. तेव्हा त्यांच्यासाठी पक्ष चालवले जात नाही. हा, एकदा त्यांनी जिंकलं की तुम्ही त्याच्यावर मिटक्या मारत तत्वज्ञान झाडता, संपादकीय लिहिता किंवा डिबेट करता. म्हणून जिथे जिथे जशा आघाड्या होतील तिथे प्रत्येक पक्ष विचारधारा वगैरे बाजूला ठेवून जिंकण्याच्या क्षमतेला प्राधान्य देत असेल आणि अधिकाधिक यशस्वी होण्यासाठी तडजोडी करत असेल तर मी त्याचा अगदी समर्थक नाही, पण विरोधक सुद्धा नाही. कारण एकदा तो नामशेष झाला की त्याला विचारतो कोण? आता निवडणुकीच्या निमित्तात प्रकाश आंबेडकर चालेल, पण प्रत्येक निवडणुकीत पराभूत होणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांना निवडणुकांचा मोसम संपल्यानंतर यातला एकही पुरोगामी विद्वान विचारत सुद्धा नाही.
या सगळ्या मोसम आहे, निवडणुकांचा मोसम आहे, त्या काळात प्रकाश आंबेडकर फोडणीत टाकल्याला वापरावेत तसं वापरतात. विचारधारा ही जोपर्यंत व्यवहारी होत नाही तोपर्यंत ती यशस्वी ठरण्याची शक्यता कमी असते, किंबहुना नसतेच. आणि याचं सगळ्यात मोठं जिवंत उदाहरण खुद्द शरद पवार आहेत, की घराण्यामध्ये, परिवारामध्ये जी शेतकरी कामगार पक्षाची पुरोगामी विचारधारा होती ती सोडून सत्तेच्या उभेत अत्यंत कोवळ्या वयामध्ये तरुणपणी शरद पवार गेले, म्हणून टिकून राहिले, तगून राहिलेत. त्यांच्या विचारधारेचा जो पक्ष होता, जे नातेवाईक होते आणि तो पक्ष होता, तो पण आज शिल्लक राहिलेला नाही. विचाराचा पक्का, विचाराचा पक्का. किंवा प्रशांत किशोरच्या नावाने आज जे काही टिमकी वागताय, प्रशांत जगताप वगैरे जे कोणी टिमकी वाजवत असतील त्यांनी वाजवावी. त्यामुळे पवार विचलित होणार नाहीत. पवार व्यवहारी आहेत. भले मी त्यांचा टीकाकार असेल, पण व्यवहार म्हणून पवार जे काय करतायत ते मला योग्य वाटतं हे सांगून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.